कधी विचार केलाय की एकाच ट्रिपमध्ये राजा महाराजांची शाही दुनिया आणि घनदाट जंगलातला तो वाघांचा थरार दोन्ही अनुभवता आलं तर? अहो, आज आपण राजस्थानच्या अगदी मध्यभागी असलेल्या दोन जबरदस्त ठिकाणांची सफर करणार आहोत. एक आहे जयपूर आणि दुसरं रणथंबोर. ही गोष्ट आहे ना, दोन अगदी वेगवेगळ्या जगांची. बघा, एका बाजूला आहे माणसाच्या कलेने सजलेलं जयपूरचं ते गुलाबी वैभव, आणि दुसऱ्या बाजूला निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेलं रणथंबोरचं जंगली साम्राज्य. मग तयार आहात या अविस्मरणीय प्रवासासाठी? चला तर मग सुरुवात करूया. तर आपल्या या सफरीचा पहिला मुक्काम अर्थातच राजस्थानची शान जयपूर. याला पिंक सिटी का म्हणतात हे आपल्याला लगेचच कळेल. जयपूरमध्ये आलो की सगळ्यात आधी आपलं लक्ष वेधून घेतो तो म्हणजे हा हवामहल. खरंच ही जयपूरची खरी ओळख आहे. 1799 साली बांधलेल्या या महालाला पॅलेस ऑफ विंड्स म्हणजे वाऱ्यांचा महाल का म्हणतात? अहो, सगळं रहस्य त्याच्या ह्या अद्भुत रचनेतच आहे. ह्या महालाच्या जाळीदार रचनेत विश्वास बसणार नाही, पण तब्बल 953 लहान खिडक्या आहेत. हो, 953, ज्यांना झरोके असं म्हणतात. आणि ह्यामागे खूप इंटरेस्टिंग कारण होतं बरं का. राजघराण्यातल्या स्त्रियांना बाहेरचं जग, रस्त्यावरची वर्दळ बघता यावी, पण त्यांना बाहेरून कोणी पाहू नये यासाठी ही सोय होती. कमाल आहे ना? आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? आपलं पुढचं ठिकाण इथून अगदी चालत फक्त 9 मिनिटांच्या अंतरावर आहे. खरं सांगायचं तर जयपूरच्या या जुन्या भागात फिरताना असं वाटतं की इतिहास जणू प्रत्येक पाऊलावर आपल्याला भेटतोय. तर आता आपण पोहोचलो आहोत जंतर मंतरच्या आवारात. हे फक्त बघण्यासारखं एक स्मारक नाहीये, तर ही आहे 18व्या शतकातली एक अत्यंत प्रगत खगोलशास्त्रीय वेधशाळा. जरा विचार करा, त्या काळात फक्त दगड आणि धातू वापरून आकाशातले ग्रह तारे मोजले जात होते. अविश्वसनीय आहे. इथे एकूण 19 वेगवेगळी खगोलशास्त्रीय उपकरणं आहेत, आणि यातलं एक तर जगातलं सगळ्यात मोठं दगडी सूर्यघड्याळ आहे. आणि गंमत म्हणजे ते आजही अगदी अचूक वेळ दाखवतं. ही वेधशाळा 18व्या शतकात महाराजा सवाई जयसिंग यांनी बांधली होती. काय दूरदृष्टी होती बघा. चला, जास्त लांब जायचं नाहीये. आपला जयपूरचा फेरफटका सुरूच ठेवूया, कारण पुढचं आकर्षण इथून फक्त 1 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि हे आहे सिटी पॅलेस. तुम्हाला माहितीये, आजही जयपूरच्या राजघराण्याचं हे अधिकृत निवासस्थान आहे. जेव्हा महाराजा सवाई जयसिंग यांनी त्यांची राजधानी आमेरहून जयपूरला हलवली ना, तेव्हा या भव्य महालाची निर्मिती झाली. आणि आता बघा, डोंगरावर अगदी दिमाखात उभा असलेला हा आमेर किल्ला. राजपूत आणि मुघल स्थापत्य शैलीचा काय सुंदर मिलाप आहे इथे. आणि हो, एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, इथला संध्याकाळचा लाईट अँड साऊंड शो अजिबात चुकवू नका. तो पाहिल्यावर असं वाटतं की जणू काय किल्ल्याचा सगळा इतिहास आपल्या डोळ्यासमोर जिवंत झालाय. चला तर मग आता राजवाड्यांचा तो शाही थाट थोडा वेळ मागे सोडूया आणि जंगलाच्या त्या गूढ शांततेकडे वळूया. आपल्या सफरीचा दुसरा आणि तितकाच रोमांचक अध्याय सुरू होतोय. रणथंबोर, वाघांचं साम्राज्य. जयपूरच्या त्या शाही दरबारातून रणथंबोरच्या या रांगड्या जगात पोहोचायला साधारणपणे 3 तास 40 मिनिटं लागतात. म्हणजे बघा, हा प्रवास म्हणजे एका दुनियेतून थेट दुसऱ्या दुनियेत प्रवेश करण्यासारखा आहे. रणथंबोर नॅशनल पार्क. एकेकाळी हे महाराजांचं शिकारीचं ठिकाण होतं, पण आज हे वाघांचं संरक्षित घर आहे. भारतात जर वाघ बघायचा असेल तर रणथंबोरसारखी दुसरी जागा नाही असं म्हणतात. खरं सांगायचं तर इथल्या प्रत्येक वळणावर एक नवीन थरार अनुभवायला मिळतो. आता सफारीचा अनुभव कसा असतो हे समजून घेऊया. साधारणपणे दिवसातून 2 सफारी असतात. एक अगदी सकाळी लवकर म्हणजे 6:30 ते 10, आणि दुसरी दुपारी साधारण 2:30 ते 6. यामुळे काय होतं की वन्यजीव दिसण्याची शक्यता खूप वाढते. सफारीसाठी मुख्यत्वे 2 पर्याय उपलब्ध आहेत. एक आहे 6 आसनी जीप, ज्याचा खर्च साधारणपणे 1700 रुपये प्रति व्यक्ती येतो, आणि दुसरा आहे 20 आसनी कॅन्टर, ज्याचा खर्च 1200 रुपये प्रति व्यक्ती असतो. एक गोष्ट लक्षात घ्या, जर चांगली फोटोग्राफी करायची असेल किंवा जंगलातल्या आतल्या भागात जायचं असेल तर जीप हा नक्कीच एक चांगला पर्याय ठरतो. अरे वा, इतकं फिरल्यावर भूक तर लागणारच ना. आणि एक सांगू का, राजस्थानची ओळख फक्त किल्ले आणि महाल नाहीये, तर इथले चमचमीत पदार्थ सुद्धा आहेत. चला मग या शाही प्रदेशाची चव चाखायला तयार व्हा. हे बघा, इथे 2 अगदी प्रसिद्ध राजस्थानी पदार्थ आहेत. एका बाजूला आहे ते तिखट, चमचमीत आणि तुपात मुरलेलं दाल बाटी चुरमा, आणि दुसऱ्या बाजूला आहे गोड आणि खुसखुशीत मावा कचोरी. तोंडाला पाणी सुटलं ना? आणि थांबा, अजून संपलं नाहीये. हे आहेत आणखी 2 खास पदार्थ. ज्यांना तिखट आवडतं त्यांच्यासाठी गरमागरम मिरची वडा, आणि पारंपरिक चवीची आठवण करून देणारी गट्टे की सब्जी. वाह! तर मग
आता मनात विचार येत असेल की हा प्रवास करायचा तर आहे, पण नियोजन कसं करायचं? चला, आता काही प्रॅक्टिकल गोष्टी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खर्चाचा एक अंदाज घेऊया. तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न, खर्च किती येईल? इथे बघा, 2 व्यक्तींसाठी 5 दिवसांच्या प्रवासाचा एक अंदाजे हिशोब दिला आहे. यात मुंबई जयपूर विमान प्रवास, दोन्ही ठिकाणची हॉटेल्स, सफारी, टॅक्सी आणि इतर लहान मोठा खर्च धरलेला आहे. तर हा सगळा मिळून एकूण खर्च अंदाजे 1,36,457 रुपये होतो. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं तर या जबरदस्त 5 दिवसांच्या अनुभवासाठी प्रति व्यक्ती साधारणपणे 68,228 रुपये खर्च येऊ शकतो. तर मग आता प्रश्न हा आहे की इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारं जयपूर आधी पाहायचं की निसर्गाचं ते रौद्र सौंदर्य दाखवणारं रणथंबोर? या प्रवासाची सुरुवात कुठून करायची? संस्कृतीने की जंगलाने? याचा विचार करायला हरकत नाही.